मित्रांनो, बघा, जातीभेद खरा कोणी केला होता हे तुम्हाला एका मिनिटात सांगतो, एका कवितेमधून. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बघा जातीभेद कसा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता, पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मोबा नव्हती. म्हणजे आम्ही त्यांच्या लोकात बसूही शकत नव्हतो. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मोबा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो. त्यामुळं त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढते. संविधानामुळे आमची किंमत वाढती. मग काय, शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी, पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी, पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांनाच आमची वाटते भीती. आता यांनाच आमची आता वाटते भीती. का? शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात.